प्रत्येक कंपनीने आपली नोंदणी कंपनी कायद्यानुसार करणं बंधनकारक आहे. जर ती नोंदणी झाली तर खाजगी कंपनी व्यवसाय सुरू करून सार्वजनिक कंपनीला कंपनीच्या स्थापनेतील पुढील अवस्था ज्या आहेत त्या हाती घेता येतात. त्यामुळे नोंदणी अवस्था ही कंपनीच्या स्थापनेतील दुसरी आणि अतिशय महत्त्वाची अवस्था आहे. तर या अवस्थेमध्ये प्रवर्तकांना प्राथमिक कार्यांची पूर्तता केल्यानंतर काही कार्य करावी लागतात. ती कार्य प्रामुख्याने आपल्याला यापुढे सांगता येतात. पहिलं कार्य आहे भांडवल विक्रीसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळवणे. बघा, भांडवल विक्री म्हणजे भागांची विक्री असेल, बरोबर? तर सार्वजनिक कंपनीला जे भांडवल उभं करायचं आहे, तर त्या संदर्भात कायदेशीर परवानगी सरकारची घेणं अपेक्षित आहे. इथे बघा काय म्हटलंय, कंपनीचे भांडवल जर 1 कोटींपेक्षा जास्त राहणार असेल व ते सार्वजनिकरित्या गोळा केले जाणार असेल, तर त्यासाठी अगोदर विक्री नियंत्रणाकडे विक्री नियंत्रकाकडे अर्ज करून भांडवल उभारणी संदर्भातची परवानगी मिळवणं अपेक्षित आहे. विक्री नियंत्रक, सरकारी प्रशासकीय अधिकारी म्हणूयात आपण. या प्रशासकीय अधिकाऱ्याकडे म्हणजे केंद्र सरकारकडे तात्पर्य भांडवलाच्या विक्रीसाठी म्हणजे भागांच्या विक्रीसाठी 1 कोटींपेक्षा जर भाग भांडवल जमा करायचं असेल, तर अशा वेळेला केंद्र सरकारची परवानगी घेणं अपेक्षित आहे. म्हणजे नोंदणी होत असताना ही कागदपत्र त्या ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करावी लागतात. दुसरं कार्य आहे उद्योग सुरू करण्याचा परवाना मिळवणे. बघा, रीतसर कंपनी कायदा 1991 च्या तरतुदीनुसार उद्योग मंत्रालयाकडून परवाना म्हणजे लायसन्स घेणे आवश्यक आहे. कंपनीला सुरू करायचा उद्योग हा उद्योग या कक्षेत येणारा असल्यास उद्योग मंत्रालयाच्या चिटणीसाकडे अर्ज करून परवाना मिळाल्याशिवाय कोणताही उद्योग सुरू करता येत नाही. म्हणजे नोंदणी अवस्थेच्या संदर्भात कंपनी व्यवसायाची नोंदणी करायची असेल तर औद्योगिक विकास व नियमन कायदा 1991 या कायद्यानुसार तो उद्योग जर उद्योग या कक्षेत बसत असेल, तर उद्योग मंत्रालयाकडून या उद्योगासाठी स्वतंत्रपणे परवाना मिळवणं आवश्यक आहे. त्याशिवाय कंपनीची नोंदणी त्या ठिकाणी होऊ शकणार नाही. उद्योग मंत्रालयाकडून जर कंपनीचा किंवा उद्योगाचा उल्लेख हा औद्योगिक विकास व नियमन कायदा 1991 च्या अंतर्गत उल्लेख झालेला असेल, तर निश्चितपणे ही परवानगी मिळत असते. त्यानंतर तिसरं कार्य आहे तपशीलवार निवेदन. कंपनीची नोंदणी करत असताना कंपनीशी रिलेटेड जी माहिती आहे, ती माहिती तपशीलवारपणे किंवा संपूर्ण माहिती म्हणूयात आपण त्यांना. कंपनीशी रिलेटेड असलेली संपूर्ण माहिती, काही निवेदनं जे आहेत ते नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करणं अपेक्षित असतं. बघा, नियोजित कंपनीशी संबंधित असलेल्या बाबींचा उल्लेख करणारे एक तपशीलवार निवेदन तयार करावे लागते. म्हणजे किती सभासद आहेत, किती भांडवल एकत्र करणार आहेत, त्यांची नावे काय आहेत, त्यांचे पत्ते काय आहेत, त्यानंतर त्यांचे व्यवसाय काय आहेत, या सगळ्या बाबींचं तपशीलवार निवेदन द्यावं लागतं. बघा, या निवेदनात कंपनीचे नियोजित नाव, कार्यालयाचे ठिकाण, नियोजित भांडवल व त्याचे विभाजन. भांडवलाचं विभाजन म्हणजे काय? एकूण किती भांडवल जमा करायचं आहे कंपनीला आणि ते किती भागांमध्ये विभागलेलं आहे. त्याला म्हणतात नियोजित भांडवल व त्याचे विभाजन. संचालकांची संख्या. कंपनीमध्ये संचालकांची संख्या किती असणार आहे? त्यांची नावे, त्यांची लेखी संमती, त्यानंतर नियोजित व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची नावे व पत्ते इत्यादींचा समावेश असतो. बघा, म्हणजे जी नियोजित कंपनी आहे, जिची नोंदणी करायची आहे, नोंदणी करण्यासाठी किती संचालक एकत्र आलेले आहेत, कंपनीच्या कार्यालयाचं ठिकाण कोणतं आहे, कंपनी कंपनीच्या आयुष्यामध्ये किती भांडवलाची उभारणी करणार आहे, एकूण भाग भांडवल म्हणतो आपण, की ज्याचा उल्लेख घटनापत्रकामध्ये भांडवल विधान या कलमामध्ये केलेला असतो. हे संपूर्ण भांडवल एकदाच किंवा एकाच वेळी जमा करण्याची किंवा लोकांना एकाच वेळी सगळे भाग विकून ते भांडवल जमा करण्याची आवश्यकता नसते. कंपनीला वेळोवेळी गरजेप्रमाणे ज्या प्रमाणात भांडवलाची आवश्यकता भासणार आहे, तितक्या प्रमाणातच भागांची विक्री त्या एकूण भांडवलातून किंवा भागांमधून केली जाते. म्हणजे कंपनीच्या आयुष्यामध्ये पुढे किती भाग विकले जाणार आहेत आणि किती भाग भांडवल उभं केलं जाणार आहे, याविषयीचा उल्लेख त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. संचालकांची संख्या कंपनी स्थापन करत असताना सद्यस्थितीला किती आहे, त्यांची नावे आणि त्या संचालकांची लेखी संमती आणि
कंपनीचं व्यवस्थापन कोण करणार आहे? म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर असतील, संचालक असतील किंवा व्यवस्थापक असतील, त्यांची नावे आणि पत्ते त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. कंपनीची नोंदणी करत असताना. नंतर कंपनीच्या नावास मान्यता मिळवणे. प्रवर्तन अवस्थेमध्ये देखील कंपनीच्या नावासंदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली जाते आणि कंपनीचं नाव हे ठरवलं जातं किंवा फिक्स केलं जातं. म्हणजे प्रवर्तक त्यांच्यामध्ये ठरवतात आणि मग रीतसरपणे नोंदणी अधिकाऱ्याकडे त्या नावाची नोंदणी अधिकाऱ्याकडून त्या नावाला मान्यता मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. म्हणजे कंपनीच्या नोंदणीपूर्व कंपनीच्या नावाला मान्यता मिळणं अपेक्षित आहे, की जे काम यापूर्वी प्रवर्तकांनी प्रवर्तन अवस्थेमध्ये केलेलं आहे. कंपनीच्या नोंदणीसाठी अर्ज करण्यापूर्वी कंपनीच्या नावाला रीतसर मान्यता मिळवणं अपेक्षित आहे. जेव्हा कंपनीची नोंदणी करायची आहे, त्याच्या अगोदर नोंदणी अधिकाऱ्यामार्फत कंपनी कायदा आणि प्रशासक विभागाकडे अर्ज सादर करून संबंधित कंपनीचं जे नाव आहे, की जे प्रवर्तकांनी ठरवलेलं आहे, त्या नावाला कायदेशीरपणे त्याला आपण रीतसर म्हणतो, मान्यता मिळण्याची आवश्यकता असते. त्याशिवाय कंपनीची नोंदणी होऊ शकत नाही किंवा ज्या नावाने कंपनीची नोंदणी करायची आहे, ती नोंदणी होत नाही. त्यानंतर नोंदणीसाठीची कार्यपद्धती. बघा, कंपनीची नोंदणी करत असताना जी कार्यपद्धती ठरवून दिलेली आहे, त्या कार्यपद्धतीचा अवलंब प्रवर्तकांना त्या ठिकाणी करावा लागतो. त्यामध्ये प्रामुख्याने बघा, इथे कंपनीच्या नियोजित नावाला मान्यता मिळाल्यावर भारतीय कंपनी कायद्यानुसार नवीन कंपनीची नोंदणी करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी नोंदणी करण्यासाठी ज्या राज्यात कंपनीचे मुख्य कार्यालय कंपनीचे मुख्य कार्यालय आहे किंवा ज्या राज्यामध्ये कंपनीची नोंदणी केली जाणार आहे, त्या राज्याच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे संबंधित कागदपत्र सादर करणं अपेक्षित आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतरच नोंदणीसाठीची कार्यपद्धती पूर्ण झाली असं आपल्याला म्हणता येतं. पुढील कागदपत्रे दाखल करावी लागतात. बघा, इथे करावी शब्द असणं अपेक्षित आहे. पुढील कागदपत्रे दाखल करावी लागतात. त्यामध्ये पहिलं कागदपत्र आहे कंपनीचे घटनापत्रक. मी आता पुन्हा सांगणार नाही. कंपनीच्या घटनापत्रकामध्ये कोणत्या माहितीचा समावेश केलेला असतो, तर कलम दिलेली असतात आणि त्या कलमांच्या अनुषंगानेच कंपनी व्यवसाय त्या ठिकाणी भविष्यामध्ये करता येऊ शकतो. मग ते कंपनीचं नाव असेल, भांडवल असेल. त्यानंतर कंपनीची नियमावली. काय असतं कंपनीच्या नियमावलीमध्ये? कंपनीच्या नियमावलीमध्ये कंपनीच्या अंतर्गत प्रशासनाचे नियम असतात. कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियम असतात. म्हणजे घटनापत्रकाने, इथे घटनापत्रक शब्द अपेक्षित आहे. घटनापत्रकाने कंपनीची नोंदणी झाल्यानंतर किंवा कंपनीची निर्मिती किंवा स्थापना झाल्यानंतर कंपनी भविष्यामध्ये कोणत्या पद्धतीने कामकाज पाहणार आहे किंवा चालवणार आहे, त्याविषयीची माहिती कंपनीच्या नियमावलीमध्ये दिलेली असते. आणि नियमावली संदर्भात मी कालच एक बाब सांगितली, की प्रत्येक खाजगी कंपनीला आपली स्वतःची नियमावली तयार करावीच लागते. आणि सार्वजनिक कंपनीने आपली स्वतःची नियमावली तयार केलीच पाहिजे अशी काही कायदेशीर बंधन नाही. परंतुच्या पुढे काय म्हटलं मी, की जर सार्वजनिक कंपनीने स्वतःची नियमावली बनवली नाही, तर सार्वजनिक कंपनीला टेबल ए मधील परिशिष्ट अ मधील नियम लागू होतात आणि त्या नियमांप्रमाणे कंपनी कामकाज चालतं. म्हणजे कंपनीची नियमावली जी आहे ती कंपनीचं कामकाज किंवा व्यवस्थापन करण्यासाठी महत्वपूर्ण ठरते. नियोजित संचालकांची लेखी संमती. म्हणजे बघा, संचालक हे कंपनीचं व्यवस्थापन आणि प्रशासन पाहणार असतात. तर अशा लोकांची लेखी संमती असणं अपेक्षित आहे, की संबंधित कामकाजाची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. त्यानंतर
वैधानिक किंवा कायदेशीर निवेदन. वैधानिकला पर्यायी शब्द काय आहे? कायदेशीर. कायदेशीर निवेदन. ज्या ठिकाणी कंपनीने कायदेशीर निवेदन देण्याची आवश्यकता आहे, त्या सर्व ठिकाणी रीतसरपणे कुठल्याही प्रकारच्या कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं जाणार नाही. सर्व कायदेशीर बाबींचं पालन केलं जाईल, अशा प्रकारचं निवेदन संचालकांमार्फत नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करणं अपेक्षित आहे. आणि 5वं डॉक्युमेंट आहे नोंदणीकृत कार्यालयाबद्दलची सूचना. म्हणजे नोंदणीकृत कार्यालय, कंपनीचं कार्यालय कोणत्या ठिकाणी, कोणत्या शहरात, कोणत्या राज्यात निर्माण केलं जाणार आहे किंवा असणार आहे, याविषयीची स्वतंत्र माहिती कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं अपेक्षित आहे. त्यानंतरच खऱ्या अर्थाने कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया नोंदणी अधिकाऱ्यामार्फत हाती घेतली जाते. ठीक आहे. तर त्यामध्ये आणखी काही बाबी सांगता येईल, की खऱ्या अर्थाने कंपनीची नोंदणीची कार्यपद्धत किंवा प्रक्रिया कशी असेल, तर त्या ठिकाणी इथे बघा टायटल दिलेलं आहे कंपनीच्या नोंदणीची कार्यपद्धती पुढीलप्रमाणे. 1. कंपनी ज्या कार्यक्षेत्रात असेल तेथील नोंदणी अधिकाऱ्याकडे कंपनीच्या नोंदणीसाठी अर्ज करावा लागतो. बघा, ज्या कार्यक्षेत्रात कंपनी येणार आहे, त्या क्षेत्रासाठी जो नोंदणी अधिकारी ठरवून दिलेला आहे, त्या नोंदणी अधिकाऱ्याकडे पहिल्यांदा अर्ज करणे. हा अर्ज ठराविक नमुन्यामध्ये असून तो कंपनीच्या प्रवर्तकाला नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविणे अपेक्षित आहे. या अर्जासोबत पुढील दस्तऐवज जोडावे लागतात. कंपनीची नोंदणी करण्यासाठी जी कार्यपद्धती आहे, तर त्या कार्यपद्धतीमध्ये पहिलं कार्य आहे, की ज्या क्षेत्रात कंपनीची स्थापना केली जाणार आहे, त्या क्षेत्रातील नोंदणी अधिकारी जो आहे त्याच्याकडे अर्ज करावा लागतो आणि हा अर्ज करत असताना या अर्जासोबत काही कागदपत्र किंवा दस्तऐवज जोडावा लागतो. अशा प्रकारचा दस्तऐवज जो आहे तो या पद्धतीचा आहे. अ. घटनापत्रक व नियमावली. आपण पाहिले सार्वजनिक कंपनीची नियमावली असेलच असं नाही, पण खाजगी कंपनीची नियमावली ही असतेच. आणि घटनापत्रक हे दोन्ही कंपन्यांना, खाजगी आणि सार्वजनिक कंपन्यांना निर्माण करावंच लागतं. म्हणजे खाजगी कंपनी असेल तर घटनापत्रक आणि नियमावली आणि सार्वजनिक कंपनी असेल तर कदाचित घटनापत्रक व नियमावली किंवा फक्त घटनापत्रक. मी असं का म्हणतोय आता याचं कारण तुमच्या पूर्ण लक्षात आलं असेल. घटनापत्रकावर स्थापनेच्या वेळी सभासदांच्या सह्या असणं अपेक्षित आहे. म्हणजे संचालकांच्या लेखी संमती किंवा संचालकांच्या जशा सह्या असणं अपेक्षित आहे, तसं घटनापत्रकावर काही सभासदांच्या देखील संस्थापक सभासद म्हणूयात आपण त्यांना, त्यांच्या सह्या असणं देखील अपेक्षित असतं. या सह्यांचं एक निवेदन किंवा पत्रक आपण जे म्हणूयात ते त्या ठिकाणी त्या अर्जासोबत जो अर्ज केलाय नोंदणीसाठी जोडावं लागतं. एक व्यक्ती कंपनीच्या बाबतीत एका सभासदाची सही लागते. खाजगी कंपनीच्या बाबतीत किमान 2 सभासदांची सही लागते आणि सार्वजनिक कंपनीच्या बाबतीत किमान 7 सभासदांच्या सह्या या घटनापत्रकावर अपेक्षित आहे. त्यानंतर दुसरी बाब आहे, दुसरं महत्त्वाचं दस्तऐवज चार्टर्ड अकाउंटंट, कॉस्ट अकाउंटंट व कंपनीचा सेक्रेटरी, चिटणीस किंवा कायदेशीर सल्लागार, इथे ॲडव्होकेट म्हटलेला आहे. कायदेशीर सल्लागार तसेच कंपनीच्या नियमावलीत नाव दिलेल्या संचालक, व्यवस्थापक, कंपनी चिटणीस इत्यादींनी कंपनी कायद्यातील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत, या आशयाचे विशिष्ट नमुन्यातील निवेदन. म्हणजे घटनापत्रक आणि नियमावलीची प्रत देत असताना सभासदांच्या सह्या त्यावर असणं अपेक्षित आहे घटनापत्रकावर. त्याचबरोबर ज्या व्यवस्थापकाकडे कंपनीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवलेली आहे, मग तो चिटणीस असेल किंवा कायदेशीर सल्लागार असेल, या सल्लागाराने कंपनीच्या स्थापनेतील संपूर्ण प्रक्रिया, कायदेशीर प्रक्रिया म्हणूयात, पूर्ण केल्या आहेत, असं निवेदन देणं अपेक्षित आहे. बघा तिथे संचालक असेल, व्यवस्थापक असेल किंवा कंपनी चिटणीस असेल. यापैकी कोणत्याही एका अ, व्यवस्थापकीय व्यक्तीने, त्याला की मॅनेजरियल पर्सोनेल असं म्हटलं जातं. व्यवस्थापकीय व्यक्तीच्या हातून किंवा व्यवस्थापकीय व्यक्तीने कंपनीच्या स्थापनेतील कायदेशीर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आहेत, अशा आशयाचं एक पत्र विशिष्ट नमुन्यामध्ये निवेदन म्हणूयात आपण त्याला, नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करणं अपेक्षित आहे. म्हणजे बघा घटनापत्रक व नियमावली, घटनापत्रकावर सभासदांच्या सह्या, नंतर व्यवस्थापकापैकी संचालक असेल, व्यवस्थापक असेल किंवा सचिव असेल यांनी कायदेशीर प्रक्रियांची पूर्तता केल्याविषयीचं निवेदन.
तिसरं दस्तऐवज आहे कंपनीच्या घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या व्यक्तीचे प्रमाण, प्रतिज्ञापत्र. बघा, त्या प्रतिज्ञापत्रामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असतो? तर यामध्ये साधारणपणे कोणत्याही गुन्ह्यात त्या व्यक्तींना शिक्षा झालेली नाहीत किंवा ते निर्दोष आहेत याविषयीचं प्रतिज्ञापत्र. म्हणजे जे सभासद असतील किंवा जे संचालक असतील यांना घटनापत्रकावर सह्या कराव्या लागतात. ह्या सह्या करत असताना त्यांना जे प्रतिज्ञापत्र द्यावं लागतं नोंदणी अधिकाऱ्याकडे, ते कोणत्या आशयाचं असतं, की संबंधित व्यक्तीला किंवा मला कोणत्याही प्रकारची कायदेशीर शिक्षा किंवा कायदेशीर गुन्ह्याच्या संदर्भात शिक्षा झालेली नाही किंवा तुरुंगवास देखील झालेला नाही, असं निर्दोष असल्याचं पत्र किंवा प्रतिज्ञापत्र त्या ठिकाणी द्यावं लागतं. त्यानंतर चौथा दस्तऐवज आहे कंपनीचे नोंदवलेले कार्यालय सुरू होण्यासाठी किंवा सुरू होण्यापूर्वी सर्व आवश्यक घटकांची नावे व पत्ते, ओळखपत्र इत्यादी. बघा, कंपनीचं कार्यालय म्हणजे कंपनीची स्थापना सुरू होण्यापूर्वी या कंपनीशी संबंधित जे घटक आहेत व्यक्ती म्हणून, या सर्व घटकांची नावे व पत्ते, मग सभासद असतील, संचालक असतील, चिटणीस असतील, कायदेशीर सल्लागार असेल, चार्टर्ड अकाउंटंट असतील, कॉस्ट अकाउंटंट असतील, अंकेक्षक असेल, तर अशा पद्धतीचे हे जे सर्व घटक आहेत, की जे कंपनीमध्ये काम करणार आहेत, कार्यालयाच्या अनुषंगाने म्हणजे कंपनीच्या कार्यालयातून कंपनीशी रिलेटेड सर्व कामे करणार आहेत, अशा लोकांची नावे व पत्ते, त्याचबरोबर त्यांची ओळख क्रमांक, ओळखपत्र जे आहेत, ही सगळी दस्तऐवजे किंवा कागदपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं अपेक्षित आहे. संचालकाच्या बाबतीत संचालक ओळख क्रमांक देखील असतो. तोही नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात जमा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर पुढचं महत्त्वाचं दस्तऐवज आहे घटनापत्रकावर सह्या करणाऱ्या व्यक्तींची नावे व पत्ते. घटनापत्रकावर ज्या व्यक्तींनी सह्या केल्या आहेत किंवा करणार आहेत, या संपूर्ण व्यक्तींची नावे, पत्ते, राष्ट्रीयत्व. बघा, तुम्ही पाहिले यापूर्वी की खाजगी कंपनीची स्थापना करण्यासाठी किमान 2 संचालकांची किंवा सभासदांची आवश्यकता आहे. त्यापैकी एक सदस्य हा भारताचा रहिवासी असला पाहिजे आणि दुसरा सदस्य परदेशी असला तरी देखील चालू शकतो. यासाठी त्यांचं राष्ट्रीयत्व काय आहे या संदर्भातले पुरावे किंवा ओळखपत्र त्या ठिकाणी नोंदणी अधिकाऱ्याकडे सबमिट करणं अपेक्षित आहे. त्यांचे पॅन नंबर्स म्हणजे आर्थिक उलाढाल त्यांची किती आहे, ही पॅन नंबरला लिंक केलेली असते आणि त्यामुळे त्यांचा पॅन नंबर किंवा त्यांची ईमेल आयडी किंवा ईमेल्स म्हणूयात, इत्यादी स्वरूपाची माहिती नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणं अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचं दस्तऐवज आहे कंपनीच्या नियमावलीत पहिले संचालक म्हणून ज्यांची नावे लिहिलेली आहेत, त्यांची नावे, आडनावे म्हणजे आडनावासहित नाव म्हणूयात आपण, त्यांचा राहण्याचा पत्ता, त्यांचं राष्ट्रीयत्व, त्यांचं आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र आणि कंपनीच्या नोंदणी संदर्भात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण केल्या आहेत या आशयाचं एक प्रमाणपत्र कंपनीच्या पहिल्या संचालकांनी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करण्याची आवश्यकता आहे. तर अशा प्रकारे जो अर्ज कंपनीच्या नोंदणीसाठी नोंदणी अधिकाऱ्याकडे जमा करायचा आहे, त्या अर्जाच्या बरोबर एकूण 6 जी दस्तऐवज आहेत, 6 मुद्द्यांमध्ये आपण पाहिली, ही जोडणं बंधनकारक आहे. त्यानंतरच कंपनीच्या नोंदणीची प्रक्रिया नोंदणी अधिकाऱ्यामार्फत हाती घेतली जाऊ शकते. त्यानंतर आपण पाहिलं की नोंदणी अधिकाऱ्याकडे अर्ज करणे. दुसरी कार्यपद्धती आहे कंपनीच्या नोंदणीसाठी प्रवर्तकाला सरकारकडे म्हणजे सरकारी तिजोरीत आवश्यक ती नोंदणी फी भरावी लागते. बघा, शासकीय शुल्क आहे ते, त्या शुल्काचा भरणा केल्याशिवाय कंपनीची नोंदणी होणार नाही. कदाचित ते शुल्क शासकीय शुल्क आहे, कदाचित ते नाममात्र असू शकेल, मात्र कायदेशीरपणे ते शुल्क कंपनीच्या कार्यालयात आपलं सरकारी तिजोरीत भरणं अपेक्षित आहे. म्हणजे अर्ज करायचा आहे, अर्जासोबत दुसरी कार्यपद्धती जे शुल्क आहे ते शुल्क देखील त्या ठिकाणी सरकारी तिजोरीत भरणं अपेक्षित आहे. नंतर तिसरी कार्यपद्धती आहे कंपनीला सर्व आवश्यक दस्तऐवज मिळाल्यानंतर नोंदणी अधिकारी त्याची तपासणी करतो.
म्हणजे अर्ज मिळालाय, अर्जासोबत तुम्ही जे दस्तऐवज पाहिलेले आहेत, ती संपूर्ण दस्तऐवज मिळाल्यानंतर नोंदणी अधिकारी काय करतो? त्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी करतो आणि काही त्रुटी आढळल्यास त्यांची पूर्तता करण्यास सांगितले जाते. बऱ्याचदा काय होतं, की प्रवर्तक हे अगदी पहिल्यांदाच कंपनीची स्थापना करत असतील, तर संपूर्ण कागदपत्रांची जुळवाजुळव कदाचित त्यांच्या हातून होणार नाही. मग अशा वेळेला काही कागदपत्र राहून गेली असतील किंवा काही कागदपत्रे चुकीच्या पद्धतीने तयार केलेली असतील, तर ती रास्त पद्धतीने, बरोबर पद्धतीने कशी पूर्ण केली जावीत, याविषयीच्या सूचना नोंदणी अधिकाऱ्याकडून त्या ठिकाणी त्यांना दिल्या जातील. आणि या सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच आवश्यक ती नोंदणी फी मिळाल्याची खात्री नोंदणी अधिकाऱ्याकडून करून घेतली जाते. म्हणजे संपूर्ण कागदपत्र एकदा सुस्थितीत किंवा आवश्यकतेनुसार प्राप्त झाल्यानंतरच मग सरकारी तिजोरीत नोंदणी शुल्क भरलेलं आहे की नाही याविषयीची खात्री नोंदणी अधिकाऱ्यामार्फत त्या ठिकाणी केली जाते. त्यानंतर चौथी प्रक्रिया आहे. वरील सर्व बाबींची म्हणजे अर्ज प्राप्त झालाय. अर्ज प्राप्त होताना अर्जासोबत जी कागदपत्र होती ती सुस्थितीत किंवा योग्य प्रकारची आहेत. त्यानंतर सरकारी फी त्यांनी भरलेली आहे. या बाबींची पूर्तता झाल्यानंतर नोंदणी अधिकारी कंपनीची नोंदणी करून घेतो व त्यांच्याकडील नोंदवहीत संबंधित कंपनीची नोंदणी केली जाते. कंपनीच्या नोंदणी वहीमध्ये कंपनीची नोंदणी केल्यानंतर त्या कंपनीला एक स्वतंत्र ओळख क्रमांक नोंदणी अधिकाऱ्यामार्फत दिला जातो. याचा अर्थ काय? की नोंदणी अधिकाऱ्याने संपूर्ण कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर संपूर्ण कागदपत्रे व्यवस्थितपणे सादर केलेली आहेत, याची खात्री झाल्यानंतरच कंपनीचा नोंदणी अधिकारी कंपनीच्या नावाची नोंद नोंदणी अधिकाऱ्याच्या कार्यालयात ठेवलेल्या नोंद वहीत करून घेतो आणि जेव्हा कंपनीच्या नावाची नोंद नोंदणी अधिकाऱ्याकडील किंवा कार्यालयात नोंदणी अधिकाऱ्याकडून नोंद वहीत केली जाते, तेव्हाच त्या कंपनीची नोंदणी झाली खऱ्या अर्थाने असं त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि ज्या क्रमांकावर कंपनीची नोंद केली जाते त्याला आयडेंटिटी नंबर किंवा आयडेंटिफाय नंबर म्हणजे 10व्या क्रमांकावर, 100व्या क्रमांकावर, 200व्या क्रमांकावर, 165व्या क्रमांकावर ज्या क्रमांकाने कंपनीची नोंद झालेली आहे, त्या ज्या क्रमांकाने नोंद झाली तो क्रमांक त्या ठिकाणी नोंदणी क्रमांक आहे कंपनीचा, अशी ओळख त्या कंपनीची होते आणि त्या कंपनीला तो संबंधित नोंदणी क्रमांक प्रदान केला जातो. प्रदान करत असताना ज्या क्रमांकाने कंपनीची नोंदणी झाली आहे त्या संदर्भातलं पत्र नोंदणी अधिकाऱ्यामार्फत कंपनीच्या नोंदणी अधिकाऱ्याकडे पाठविले जातं. म्हणजे कंपनीचा नोंदणी अधिकारी नोंदवहीमध्ये ज्या क्रमांकाने कंपनीची नोंदणी करतो तो झाला कंपनीचा नोंदणी क्रमांक आणि तो क्रमांक कंपनीकडे रीतसरपणे पत्राद्वारे पाठवला जातो. नंतर 5वी कार्यपद्धती आहे. कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तिच्या कार्यालयात नोंदणी संबंधीची सर्व किंवा संपूर्ण दस्तऐवजे कंपनीच्या विसर्जनापर्यंत व्यवस्थित ठेवण्याची जबाबदारी कंपनीची असते. सर बघा, म्हणजे नोंदणी अधिकाऱ्याकडून कंपनीची नोंद झाल्यानंतर जेव्हा नोंदणीचं पत्र कंपनीला मिळतं, तेव्हा कंपनी काय करते, कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयामध्ये जी संपूर्ण महत्त्वाची दस्तऐवज आहेत, मग ते घटनापत्रक असेल, नियमावली असेल, विविध प्रकारचे करार असतील किंवा कंपनीच्या नोंदणीविषयीचं पत्र असेल, ही संपूर्ण कागदपत्रे कंपनीच्या कंपनीच्या कार्यालयामध्ये जतन करून ठेवली जातात. त्यानंतर 6वी प्रक्रिया आहे कंपनीच्या नोंदणीच्या संदर्भातली. कंपनीच्या नोंदणी संदर्भात असणाऱ्या एखाद्या व्यक्तीने जाणून-बुजून नोंदणी संबंधीची काही माहिती दडवून ठेवली असेल किंवा खोटी माहिती दिली असेल व पुढे ते लक्षात आले असेल, तर व्यक्तीविरुद्ध त्या व्यक्तीविरुद्ध
कंपनी कायद्यातील कलम 447 अनुसार गुन्हा दाखल केला जातो आणि त्या संदर्भात जी शिक्षा दिलेली आहे कलम 447 मध्ये नमूद केलेली, ही शिक्षा खोटी माहिती दिल्याबद्दल किंवा काही माहिती दडवून ठेवल्याबद्दल संबंधित व्यक्तीला होऊ शकते. आणि 7वी कार्यपद्धती आहे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भरलेल्या अर्जाची किंवा दस्तऐवजाची तपासणी करण्याबाबतच्या तरतुदी कलम 398 मध्ये दिलेल्या आहेत. बघा, पूर्वी कंपनीच्या नोंदणी संदर्भातला दस्तऐवज किंवा संपूर्ण कार्यपद्धती ही ऑफलाईन पद्धतीने केली जायची, परंतु अलीकडे कंपनीच्या नोंदणीसाठीची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने केली जाते आणि ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी कंपनी कायद्यातील कलम 398 यामध्ये अनेक महत्वपूर्ण तरतुदी केलेल्या आहेत. या संपूर्ण तरतुदींचं पालन कंपनीच्या नोंदणी संदर्भात करावं लागतं. मग हे करत असताना कंपनीच्या नोंदणीसाठी अर्ज सादर करायचा आहे. कंपनीच्या नोंदणीसाठीचा अर्ज सादर करत असताना काही दस्तऐवज त्यासोबत जोडायचे आहे किंवा कंपनीच्या नोंदणीसाठी जो अर्ज केला आहे त्याची तपासणी करायची आहे. या संदर्भातील अनेक तरतुदी या कलमामध्ये कलम 398 मध्ये सविस्तरपणे दिलेले आहेत आणि त्यांची पूर्तता कंपनीच्या नोंदणी संदर्भात केली जाते. त्यानंतर कंपनीची नोंदणी झाल्यानंतर नोंदणी प्रमाणपत्राचे काय परिणाम होतात? कंपनी कायद्यातील कलम 9 बघा, कंपनीची नोंदणी जी आहे ती कंपनी कायद्यातील कलम 7 अनुसार होते. इथे तुम्ही पाहता. तर नोंदणी प्रमाणपत्राचे जे परिणाम आहेत एकदा कंपनीची नोंदणी झाल्यानंतर, तर ते परिणाम कंपनी कायद्यातील कलम 9 मध्ये आपल्याला सांगितले आहेत. तर काय काय परिणाम होतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. कंपनीची नोंदणी झाल्यानंतर तिला नोंदणीचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर घटनापत्रक बघा, इथे मिळाल्यानंतर घटनापत्रक व इतर घटनापत्रक व इतर महत्वाच्या दस्तऐवजांवर कागदपत्रांवर सह्या करणाऱ्या व्यक्तींना कागदपत्रांवर सह्या करणाऱ्या व्यक्तींना कंपनीचे भागधारक या ठिकाणी समजले जाते. बघा, म्हणजे सुरुवातीला जे भागधारक आहेत तेच या महत्वाच्या दस्तऐवजांवर सह्या करतात. त्यांना संस्थापक, सभासद किंवा सदस्य आपण म्हणू शकतो. बरोबर. इथे काही मॅटर जो आहे ना तो कदाचित लक्षात येणार नाही, आपण त्यामध्ये दुरुस्ती करून घेऊ. कंपनी एक स्वतंत्र अस्तित्वात असलेली कृत्रिम व्यक्ती मानली जाते. कृत्रिम व्यक्ती मानली जाते. ओके. व त्यामुळे काय होतंय, तिला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते. बघा, एकदा कंपनीची नोंदणी झाली, बघा कंपनीच्या नोंदणीच्या प्रमाणपत्राचे परिणाम काय होतात? जेव्हा कंपनीची नोंदणी होते तेव्हा
कंपनी एक कृत्रिम व्यक्ती आहे असे मानले जाते. कंपनीला चिरंतन काळ टिकणारे अस्तित्व प्राप्त होते व त्या कंपनीला तिच्या नावावर संपत्ती प्राप्त करण्याचा संपत्ती काहीतरी चुकीचं होतंय. ठीक आहे. संपत्ती प्राप्त करण्याचा व संपत्ती विकण्याचा अधिकार देखील कंपनीला प्राप्त होतो. बघा, म्हणजे इथे थोडासा बदल आपण करून घेणार आहोत. म्हणजे कंपनीला कृत्रिम अस्तित्व प्राप्त झाल्यानंतर कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्राने काय होतंय? काय परिणाम होतो प्रमाणपत्राचा? कंपनीला कृत्रिम अस्तित्व प्राप्त होतं. कृत्रिम व्यक्तित्व प्राप्त होतं. सॉरी, अस्तित्व म्हटलं मी. चिरंतन काळ अस्तित्व त्या कंपनीला प्राप्त होतं. त्यानंतर कंपनीच्या नावावर संपत्ती मिळविण्याचा आणि संपत्तीची विक्री करण्याचा अधिकार देखील कंपनीला प्राप्त होतो. त्यानंतर कंपनी चल व अचल संपत्तीचे व्यवहार करू शकते. म्हणजे स्थावर आणि जंगम मालमत्ता म्हणूयात, चल आणि अचल. या संपूर्ण प्रक्रियेतून काय होतंय? नोंदणीचं प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कंपनी चल आणि अचल मालमत्ता खरेदी करू शकते, विकू शकते. इतकेच नाही तर कंपनी कृत्रिम नावाने कंपनीला जे कृत्रिम नाव प्रदान झालेलं आहे किंवा प्राप्त झालेलं आहे, या नावाने इतरांवर दावे दाखल करू शकते किंवा इतर पक्ष कंपनीवर त्या नावाने दावा दाखल करू शकते. हे तिघं नाही थांबव बरं का, जाऊ देऊ नका. कंपनी आपल्या नावाने इतरांवर दावे दाखल करू शकते किंवा कंपनीवर जर कोणाला दावा दाखल करायचा असेल तर कंपनीच्या नावाने कंपनीवर दावा दाखल करता येऊ शकतो. खाजगी कंपनी व एक व्यक्ती कंपनी यांना प्रवर्तन अवस्था व नोंदणी अवस्था प्रवर्तन अवस्था व नोंदणी अवस्था पूर्ण केल्यानंतर लगेचच कंपनी व्यवसायास सुरुवात करता येते. लगेचच